दररोज प्रमाणे संध्याकाळी देवती आणि तिचे मित्र जुन्या आंब्याच्या झाडाखाली खेळत होते. ए अच्चू, आता मला राग येतोय. तू खेळामध्ये चीटिंग करत आहे. काय चीटिंग? मी आणि चीटिंग? अरे, तुम्ही दोघं भांडणं बंद कराल? चला आपण पुन्हा एकदा मोजायला सुरू करू. मी मोजते. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. 6ने दिलं पाणी, मी झाडांना टाकलं पाणी. झाडांनी दिले फूल, मी दिले आईला फूल. आईने दिलं जेवण, मी कुत्र्याला दिलं जेवण. कुत्र्याने मला चावलं, बाव बाव बाव, कुंजती आऊट, कुंजती आऊट. असं कसं? तू खोटं बोलतेय. मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार. तुला ऐकावंच लागेल. मी ऐकणार नाही, मी नाही ऐकणार. तुम्ही भांडतच राहा, तोपर्यंत मी खाऊन घेतो. आगपेटी जळते जेव्हा ती घासते, जेव्हा ती घासते तेव्हा ती हसते. अरे बस करा. ती चिमणी पण आपल्याला बघून हसत असेल. मुलांचे खेळ आणि सगळ्या बदमाशा जुन्या आंब्याच्या झाडावर बसलेली चिमणी बघत होती. ओहो, हे मुलं पण किती मस्तीखोर आहेत. पण ह्यांना असं भांडताना पाहून मला छान वाटतं. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा भांडण झाल्यावर पुन्हा मैत्री कराल, हे बघून मला आनंद होईल. कुंजती पण चीट करते. अरे जा जा, तू हे सगळं ह्याच्याकरता म्हणते ना की गेम्स मध्ये तू जिंकू शकशील. मला तुझी सगळी लबाडी माहितीये. मी खोटं बोलून मी तुम्हा सगळ्यांना आउट का बरं करू? त्याच्याशिवाय पण मी जिंकू शकते. सगळ्यात आधी तुम्ही सगळे खाऊन घ्या, नाहीतर मग मला द्या. ओय, तूच तर आम्हाला हे आणून दिलं ना, आता तूच परत मागतोय. तेव्हा एक शिकारी जुन्या आंब्याच्या झाडाच्या वाटेने चालला होता. तो लक्षपूर्वक सगळीकडे बघत होता. हा, ही जागा खूप सुंदर आहे. इथे तर खूप सारे पक्षी मिळतील. हे तर खूपच दुर्लभ जातीचे पक्षी दिसतायत. यात काहीच शंका नाही. ही खूपच चांगली संधी आहे. पक्ष्यांचं लक्ष तर त्या मुलांवर आहे. हा, मिळाला मिळाला. अरे, तो बघा, एक शिकारी. अरे अरे पळा. बिचारे चिमणीची पिल्लं एकटीच राहिली झाडावर. आता ह्यांचं काय होईल? काश आपण काही करू शकलो असतो. ओहो, आता या चिमणीच्या पिल्लांचं काय होईल? चला त्या पिल्लांना वाचवूया. हा देऊ, आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू, त्यांची काळजी घेऊ. आणि अशा प्रकारे देवती आणि तिच्या मित्रांनी पिल्लांची काळजी घेण्याचा निश्चय केला. आणि मग मुलं त्यांना रोज खाऊ द्यायला लागले. काही दिवसांनी चिमणीची पिल्लं मोठी झाली आणि उडायला लागली. तू इथून कुठेतरी दूर उडून जा. तू जर का इथे राहिली तर शिकारी तुला पण पकडून घेईल. खूप दूर एक मोठं जंगल आहे. तुम्हाला तिकडे खूप मित्र भेटतील. तुम्ही तिकडे चालले जा. हा, देवती आणि तिचे मित्र चिमणीच्या पिल्लांना पंख पसरवून उडताना बघत राहिले. कशाला रडतेस?
तुला तुझ्या वाट्याचा मासा खायला मिळाला ना? चल निघ मग. आई, तुझे मासे तळून झाले का? व्हायचंय थोडं, पण का बरं? आमचा अभ्यास झाला. आम्ही थोडा वेळ खेळायला जाऊ शकतो का? अभ्यास पूर्ण झाला असेल तर जा आणि खेळा. ठीक आहे आई. त्याला खाली ठेव ना ताई. नाही, मी याला मुळीच खाली ठेवणार नाही, नाहीतर तू घेऊन जाशील. तू नेहमीच त्याच्याशी खेळत असते. थोड्या वेळासाठी मला पण खेळू दे ना. नाही, मी तुला याच्यासोबत मुळीच नाही खेळू देणार, नाहीतर तू याला जमिनीवर ठेवून खराब करशील. नाही, मी असं काहीच नाही करणार ताई. दे ना थोडा वेळ मला. नाही नाही, मी तुला बिलकुल नाही देणार. मला ते पाहिजे. जर तू मला माझं खेळणं नाही दिलं तर मी तुला मारीन. मी नाही देणार. मी पण तुला मारेन. अरे हा आवाज कसला आणि हे मुलं का ओरडतायत? मालू, आज काय सुरू आहे? हे माझं खेळणं आणि हा मला देतच नाहीये बाबा. मी नाही देणार. ओह, असं वाटतं आता आत मलाच जावं लागेल. असं वाटतं आज मला काठी उचलावीच लागेल. काय चालू आहे इथे? आई, हे माझं खेळणं आहे. बस करा. तुम्हा दोघांकडून एक शब्द नाही ऐकायचा आहे मला. ठेवा त्याला तिथे. नाही, जर का मी याला इथे ठेवलं तर हा घेऊन जाईल. तुम्हा दोघांना समजत नाहीये का? काय झालं मुलांनो? तुम्ही असं भांडण का करता आहात? भावा बहिणींमध्ये नेहमी मैत्रीचं नातं असावं. बाबा, मालूताई मला खेळायला नाही देत आहे. हे काय कारण आहे? तू अप्पूला खेळणं का नाही देतेस? जर का मी हे खेळणं ह्याला दिलं तर तो याला जमिनीवर ठेवतो आणि हे खराब होऊन जातं बाबा. पण बाबा, ती मला देत नाहीये खेळायला. मालू, हे खेळणं आणलं गेलं होतं कारण तुम्ही दोघे याच्यासोबत खेळू शकाल. रोज तुम्ही दोघं यावरून भांडत असता. तुम्ही आता हे भांडण बंद करा. इथे सगळं तुम्हा दोघांसाठीच आहे. जेही तुम्हाला मिळालं तुम्ही एकमेकांसोबत वाटायला शिका. प्रेमाने प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत वाटायला हवी, जेणेकरून तुम्ही मोठे होऊन चांगले मुलं व्हाल. माफ करा बाबा, आम्ही आता नाही भांडणार. अप्पू, हे घे खेळणं. आता तू खेळ ह्यासोबत. आपण दोघे याच्यासोबत खेळूया का? गोलू, मी या खेळण्यासोबत जरा वेळ खेळू का? नाही, मीच याच्यासोबत खेळेन. तू ते आवळ्याचं झाड पाहिलंयस का? आवळा पाहिलाय, पण अजूनपर्यंत झाड नाही पाहिलं. हेच आहे आवळ्याचं झाड. हे गाव किती सुंदर आहे. शहरात तर असं काहीच नसतं. मंजू, हे बघ कच्चे आवळे. मंजू, आपण आवळे तोडून खायचे का? हो, मी कधीच कच्चे नाही खाल्ले. घरी फक्त लोणचं मिळतं, तेच खाल्ले आहे. चल तर आज आपण कच्चे आवळे खाऊ. उफ, मला चढता येत नाहीये. झाड ओलंय म्हणून पाय घसरतोय. उफ. जरा ते लाकूड आण बरं. आत्ता आणते. आणलंस? हे ना ओल्या झाडावर चढायला मदत करेल. गोलू, सांभाळून तोड हा. अरे, आवळ्याचा पाऊस. मंजू, सगळे आवळे उचल ना. भरपूर झाले गोलू, खाली ये. बाकीचे आपण उद्या तोडू. मंजू, तू का नाही खात आहेस? खाऊन तर बघ ना. किती तुरट आहेत. याला तर काही चवच नाही. एखादा अजून खाऊन बघते. मंजू, तू पहिल्यांदा कच्चा आवळा खातेय ना, म्हणून. अरे, हा पण तुरट आहे. तुम्ही याला कसे खाता? जसं पेरू खातो ना, तसंच खातो. काही हातात ठेव, थोडे आजीला पण देऊ. आवळा खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यायचं असतं, तेव्हाच मजा येते. कसली मजा? तू पिऊन तर बघ ना, तेव्हाच तुला समजेल. काय? बघ, पोपटाला पण कळलं.
ते काय आहे गोलू? ती आहे वाळलेल्या गवताची झोपडी. पीक काढल्यावर हा वाळलेला चारा उरतो ना, आजीच्या हिरा गाईला हा चारा खूप आवडतो. छत बनवायला सुद्धा याचा वापर करतात. काय, या वाळलेल्या गवतात कोंबडी पण पाळतात का? नाही ग, ती तर अंडी उबवायला यामध्ये बसते. चाऱ्यामध्ये ती सुरक्षित राहतात. आपण अंडी घेऊन जाऊ असा विचार करून कोंबडी ओरडते. अगं कोंबडे, तुझी अंडी आम्ही नाही घेणार. याच विहिरीचं सगळे पाणी पितात. अरे, ह्यातून कसं पाणी काढायचं? त्याच्यासाठी पण एक वस्तू आहे. मला आईने गरम पाणी प्यायला सांगितलंय. हे पाणी पिऊन काही नाही होणार. तू हे पिऊन तर बघ. अरे, किती स्वच्छ पाणी. पिते ना मी. अरे, किती गोड आहे. जसं कुणी या पाण्यात साखरच मिसळली आहे गोलू. साखर नाही मिसळली. आवळा खाऊन पाणी प्यायल्यावर असंच लागेल. गोड लागलं असेल ना? अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झालं नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग, झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारणा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय.
बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको, घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपला पोपट तर उडून गेला. अरे जाऊ दे रे किट्टू. तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू. तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95 96 97 98 99 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं? तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली, सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो.
हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला. ठो. वाह, किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागलीये. आई, तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला, आपण सगळे जाऊन आपले हात धुऊया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस. एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता. तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळाला असता तर खाल्लं असतं. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार.
हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां. पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबेच जास्त गोड आहेत. तू आम्हाला आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी. काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले.